नमस्कार, पाहूयात विशेष बातमी। वीर जवान आजी माजी सैनिक कल्याणकारी संस्था जवळा यांचा दुसरा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न। जवळा येथील अतिउत्साही सक्रिय वीर जवान आजी माजी सैनिक कल्याणकारी संस्थेचा दुसरा वर्धापन दिन सोहळा जवळाचे आदी देवस्थान श्री नारायण मंदिर येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झालाय। सदर कार्यक्रमाचे आयोजन जवळा येथील सक्रिय वीर जवान आजी माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने करण्यात आले होते। युद्धामध्ये सैनिक जे शहीद झाले त्यांच्या वीरपत्नी श्रीमती पद्मिनीबाई महादेव शिंदे, श्रीमती ताराबाई रामचंद्र डोडकुले, श्रीमती सुमन दादा पडळकर या सर्वांचा यशोचित सत्कार करण्यात आला। आजी माजी सैनिक कल्याणकारी संस्था सांगोला, जय जवान सेवाभावी संस्था सांगोला, आजी माजी सैनिक कल्याण संस्था सोनंद, आजी माजी सैनिक कल्याणकारी संस्था कडलास या संघटनेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते। अध्यक्षस्थानी आजी माजी सैनिक कल्याणकारी संस्था सांगोल्याचे अध्यक्ष कॅप्टन रावसाहेब साळुंखे सेना मेडल यांनी अध्यक्षीय भाषणात आपले विचार व्यक्त करताना सैनिकांच्यावर येणाऱ्या विविध समस्यांवर योग्य वेळी उपाययोजना करून त्यांना हवी ती मदत त्या वेळेस देऊन सैनिकासारखा नेहमी तत्पर कार्य सैनिक करत आहे आणि यासाठी सर्व जवानांनी संघटित होणे आणि गावोगावी संघटना स्थापन करून आपली ताकद निर्माण करावी। तसेच जसे शिक्षण आमदार आहेत तसेच एवढ्या मोठ्या संस्थेचे जवान गावोगावी आहेत, याचाही एक आमदार यासाठी राखीव नियोजन व्हावे असे विचार व्यक्त केले। सदर अर्थापन दिनानिमित्त दिनांक 18 जानेवारी रोजी विविध प्रकारचे खेळ घेण्यात आले। प्रोत्साहनासाठी विजेता महिलांना बक्षीस देण्यात आले। सदर खेळासाठी आजी माजी सैनिकांच्या महिला आणि पाल्य लहान मुले यांनी आपली उपस्थिती मोठ्या प्रमाणात दाखवली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष पंडित काका साळुंके, सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष एकनाथ कोळेकर साहेब यांनी केले। जवळा पंचक्रोशीतील आजी माजी सैनिक आणि परिवार यांनी आपली उपस्थिती दाखवून जवळा गाव हे सैन्यमय झाल्याचं चित्र दिसत होतं। सर्वत्र तिरंग्याचे संचालन जाणवत होतं। कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी भव्य दिव्य मिरवणूक गावातून काढून गाव दैवत श्री नारायण मंदिर येथे सभा रूपात करण्यात आली। सदर कार्यक्रमामध्ये सांगोला माजी सैनिक कल्याणकारी संस्था सचिव उत्तम चौगुले, जय जवान सेवाभावी संस्था सांगोल्याचे उपाध्यक्ष रविकांत मराळ, सोनन संस्थेचे सचिव ठोकळे साहेब, सांगोला संस्थेचे सदस्य कॅप्टन दत्ता केदार, कॅप्टन मनोहर राऊत, सुभेदार भाऊ निमगरे, उत्तरे साहेब, उत्तम बुरुंगले, कॅप्टन हनुमंत माने, जत कॅप्टिंगचे मॅनेजर ऑन कॅप्टन जालेंदर चव्हाण, तसेच जवळा गावचे 91 वर्षाचे हवालदार शिवाजी आप्पासाहेब सावंत साहेब, ज्यांनी 5 युद्धामध्ये आपला सहभाग नोंदवला, या सर्वांनी आपले अनमोल विचार व्यक्त केले। असा आनंदमय आणि राष्ट्रीय सणासारखं वातावरण निर्माण करणारा कार्यक्रम नेहमीच होत राहो असे विचार व्यक्त होत होते। अंबादास पवार, आगलावे सदा वगैरे, नंदकुमार चौगुले यांनी संस्थेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी, सदस्य, महिला सदस्य यांनी मोलाचं सहकार्य केलं। वर्धापन दिनाचं सांगता सर्वांना स्नेहभोजनाने करण्यात आली। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।